मुंबई महापालिकेचा 80,592 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीसमोर सादर केला। 89 कोटींचा शिल्कीचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.77% वाढ यामध्ये करण्यात आली आहे। विकास कामांसाठी काही मुदत ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती अर्थसंकल्पामधून समोर आली आहे। मुंबई महापालिकेचा यंदा अर्थसंकल्प 80,952.56 कोटींचा, 89.94 कोटींचा शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर। गेल्या वर्षीपेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ। ठेवींमधील 36,623 कोटींचा वापर विकास कामांसाठी होणार। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीसमोर मांडला। शिल्कीचा अर्थसंकल्प मांडताना सर्व क्षेत्रासाठी मोठी तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली। बेस्ट अनुदान 1,000 कोटी रुपये, शिक्षण विभाग 4,248.8 कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापन विभाग 580.82 कोटी रुपये, पर्जन्य जलवाहिनी विभाग 1,800 कोटी रुपये, कोस्टल रोड प्रकल्प 950 कोटी रुपये, रस्ते आणि वाहतूक विभाग 6,875 कोटी रुपये, पूल विभाग 9,650 कोटी रुपये, आरोग्य विभाग 2,219.71 कोटी रुपये, जल अभियंता विभाग 1,330 कोटी रुपये, पाणी पुरवठा विभाग 6,475 कोटी रुपये, मलनिस्सारण विभाग 700 कोटी रुपये, मलनिस्सारण प्रकल्प खातं 960 कोटी रुपये, मलनिस्सारण प्रकल्प कामे 6,600 कोटी रुपये, उद्यान आणि प्राणी संग्रहालय 800 कोटी रुपये। मुंबईतील वाढतं प्रदूषण लक्षात घेता पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी 159.82 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली। मुंबई महापालिकेकडे सध्या एकूण 89,449.32 कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यापैकी 44,826.23 कोटी रुपये हे राखीव स्वरूपातले आहेत। उर्वरित 36,623.9 कोटी रुपयांच्या ठेवींचा वापर आगामी काळातील विविध विकास प्रकल्पांसाठी पूर्णत्वास नेण्यासाठी केला जाईल असं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं। यावरून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे शिवसेनेनं निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी ठेवीतील निधी काढल्याचा आरोप करत ठेवींबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली। आम्ही जेव्हा सोडलं म्हणजे संपला आमचा कार्यकाल तेव्हा 92,000 कोटी ह्या ठेवीत ठेवून ज्या 2022 पासून ते आम्ही निवडून येईपर्यंत 67,000 कोटीच्या ठेवी मोडल्या गेल्या। त्यानंतर बरं त्या मोडल्या आहेत त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका मागितले। श्वेतपत्रिका तर देण्याचं लांबच राहिलंय, का देत नाही? तुम्ही पारदर्शक कारभारात होता म्हणता ना। तुम्ही 25 वर्ष मुंबईला कशा पद्धतीनं खड्ड्यात घातलं याची जर का श्वेतपत्रिका मुंबईकरांना दाखवली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। आम्ही मुंबईच्या करांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे आणि हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय। आणि याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढायचीच असेल तर मागच्या 25 वर्षाच्या काळ्या कारभाराची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार आहे। महायुतीच्या सत्ता काळात 500 चौरस फुटांखाली असणाऱ्या घरांना पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारला जाणार आहे। 40x40 पेक्षा मोठ्या जाहिराती फलकांना बंदी, फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र, ऑक्टोबर पासून करमणूक कर लागू होणार। वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4,000 कोटींची तरतूद, गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2,650 कोटींची तरतूद, मनपा रुग्णालयांसाठी 1,062 कोटींची तरतूद, फुटपाथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई, भूमिगत वाहनतळ, स्मार्ट वाहनतळ उभारणार, वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना। मुंबई महापालिकेत अनेक वर्षांनंतर सत्तांतर झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ता महायुतीकडे आली, त्यामुळे नव्या सत्ताधाऱ्यांचा संकल्पही नवा आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।